डिजिटल अहिल्यानगरच्या हाती आलेली एक मोठी बातमी समोर येते। लग्नाच्या वरातीत राजकीय गाण्यांच्या वादातून केडगावमध्ये वाद, तरुणावर लोखंडी वस्तू आणि लाकडी दांडक्याने जीव घेणा हल्ला, चौघांवर गुन्हा दाखल। सदरील घटनेमुळे लग्न समारंभातही राजकारणाची धग पोहोचल्याची चर्चा। केडगाव परिसरात तणावाचे वातावरण। लग्नाच्या मिरवणुकीत झालेल्या या हल्ल्याची केडगावसह शहरभर चर्चांना उधाण। 26 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास नेप्ती रोड सातपुते माळा अंजाबापू सातपुते यांच्या घरासमोर मित्राच्या लग्नाची मिरवणूक आली असता तेथे सागर सातपुते, भूषण गुंड, गणेश सातपुते आणि निलेश सातपुते हे सदर ठिकाणी आले आणि म्हणाले, तुम्ही आमच्या घरासमोर आमच्या विरोधात असलेल्या राजकीय व्यक्तीचे गाणे का लावले? सदर गाणे हे आम्ही मुद्दाम राजकीय व्यक्तीचे गाणे लावले नसून सदरील गाणे डीजे ऑपरेटरने लावलेले आहे। मी लगेच सदरील गाणे तात्काळ बंद करण्यास सांगतो। यावेळी सदर गोष्टीचा राग मनात धरून सागर सातपुते, भूषण गुंड, गणेश सातपुते आणि निलेश सातपुते म्हणाले, तुला लय माज आलाय का? तुझ्याकडे बघतोच असं म्हणून माझ्या अंगावर धावून जाऊन अर्वाच्य भाषेत शिवीगाळ सुरू केली। त्यातील सागर सातपुते याने त्याच्या हातामध्ये असलेल्या कुऱ्हाड सदृश्य वस्तूसह माझ्या अंगावर धावून येत उगारली। त्यावेळी तेथे असलेल्या माझ्या मित्रांनी त्यास अटकाव करून मला बाजूला केले। त्यानंतर भूषण गुंड, निलेश सातपुते आणि गणेश सातपुते यांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्यांनी मला मारहाण केली। त्यावेळी मी घाबरून तेथून पळ काढला आणि कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेतली, असं बांधकाम व्यावसायिक गौरव धोंडीभाऊ कारले, वय वर्ष 26, राहणार नेप्ती रोड, कारलेमाळा, एकनाथनगर, केडगाव यांनी फिर्यादीत म्हटलंय। सदर फिर्यादीवरून सागर सातपुते, गणेश सातपुते, निलेश सातपुते आणि भूषण गुंड सर्व राहणार केडगाव या चौघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे केडगाव परिसरासह अहिल्यानगर शहरात एकच खळबळ उडाली।